सांगली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी विश्रामबाग परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली। मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली। गेल्या 8 दिवसापासून सांगली शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे। आज मंगळवारी विश्रामबाग परिसरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। यामध्ये चिनार हॉटेल पासून गणपती मंदिर परिसर तसेच 100 फुटीचा काही भाग आणि हॉटेल पै प्रकाशच्या पूर्वेकडील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली। या कारवाईत सहाय्यक आयुक्त एस खरात, सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक पंकज, श्रीकांत मद्राशी, कोमल कुदळे, अंजली कुदळे, राजू गोंधळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते। दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर शोभिवंत झाडांचे गार्डन करून रस्त्यावर अतिक्रमण करण्याचे प्रकार समोर येत आहेत। त्यामुळे ज्यांनी रस्त्यावर शोभिवंत झाडे लावून गार्डन बनवून रस्ते अडवले आहेत त्यांना तातडीने काढून घ्यावीत, अन्यथा महापालिका प्रशासनाकडून ते हटवण्यात येईल, असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे। न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर, सांगली। आज महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण निर्मूलन मोहीम विश्रामबाग एरियामध्ये घेण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत बाटा शोरूम ते गणपती मंदिर आणि 100 फुटी रोड हा येथील अतिक्रमण काढण्यात आलेले आहे। हातगाडे ज्यांनी रस्त्यावर लावलेले होते, भाजीपाला तसेच ज्या दुकानदारांनी रस्त्यावर बांधकाम केलेलं होतं हे सगळं निर्मूलन करण्यात आलेलं आहे। त्याचवेळी काही गंभीर बाब लक्षात आलेले म्हणजे काही बंगलेधारकांनी लोकांनी आपल्या घराच्या बाहेर रस्त्यावर गार्डन वजा अतिक्रमण केलेलं आहे, तेही काढण्यात आलेलं आहे। तर ही बाब अतिशय गंभीर आहे। यामुळे ट्रॅफिकला अडथळा होत आहे। 5 ते 6 फूट रस्त्यावर त्यांनी अतिक्रमण करून ट्रॅफिकला अडचण असं निर्माण केलेलं आहे। याद्वारे मी सर्वांना, व्यापाऱ्यांना आणि अशा नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी रस्त्यावर केलेलं शोभिवंत झाडांचं अतिक्रमण, आपल्या दुकानाचं अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावं।